आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अंबादास दानवेंचा विरोधी पक्षनेते म्हणून निरोप समारंभ नुकताच पार पडला। त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की आता दानवेंनंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा कुणाला मिळणार, कुणाची नाव चर्चेत आहेत। महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे होणार की भाजप काही नवी खेळी करणार, याविषयी सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला समजून घेऊयात अंबादास दानवेंविषयी। म्हणजे त्यांचा निरोप समारंभ झाला असला तरी ती व्यक्ती का महत्त्वाची आहे ते समजून घेतलं पाहिजे। अंबादास दानवे हे 2019 साली ऑगस्ट मध्ये विधान परिषदेवर निवडून आले। छत्रपती संभाजीनगर, जालना इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर दानवेंनी विजय मिळवला होता। शिवसेनेत फूट पडल्यानंतर 2022 मध्ये अंबादास दानवेंवर विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा पक्षाने दिली होती। पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये अंबादास दानवेंचा आमदारकीचा आणि विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे। आणि अशातच या आठवड्यात पावसाळी अधिवेशन संपतंय, त्यामुळे दानवेंचा निरोप समारंभ हा बुधवारीच करण्यात आला। यावेळी पक्षीय मतभेद विसरून शिंदे फडणवीसांसह सत्ताधारी पक्षातील अनेकांनी दानवेंचं तोंड भरून कौतुक केलं। शिवाय दानवेंच्या निरोप समारंभानिमित्त ठाकरे शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही रंगलेल्या दिसून आल्या। आता दानवेंविषयी सांगायचं झालं तर ते ठाकरेंचे विश्वासू मानले जातात। ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। अलीकडच्या काळात ठाकरेंची बाजू हिरिरीनं आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश असतो। आता जर दानवे विधान परिषदेतच नसतील तर ठाकरेंना येत्या काळात आक्रमक नेत्याची उणीव भासण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुद्दा येतो तो दानवे पुन्हा विधान परिषदेवर दिसणार का? तर अंबादास दानवे आधी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेत। त्यामुळे जर त्यांना पुन्हा त्याच जागेवर विधान परिषदेच्या त्याच जागेवर निवडून यायचं असेल तर त्यासाठी आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे। त्या निवडणुका झाल्या की मग दानवेंच्या जागेसंदर्भातली निवडणूक होईल। म्हणून त्यासाठी तोपर्यंत अंबादास दानवेंना वाट पाहावी लागणार आहे। आणि दुसरीकडे विधानसभा सदस्यांच्या मतांवर म्हणजे आमदारांच्या मतांवर निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ हा 2026 मध्ये संपणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी। मात्र विधानसभा सदस्यातून निवडून येण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 20 आमदारांचं संख्याबळ आहे आणि जे दानवेंना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी लागणार असेल तर ते किमान 40 ते 45 हवं होतं। त्यामुळे तुर्तास तरी दानवेंची विधान परिषदेची वाट ही काहीशी बिकट दिसते। त्यामुळे दानवेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी काही काळ वाट पाहण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो की ठाकरेंच्या संधीचं दानवेंनी सोनं केलं। आता ते कसं? खरं तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला एवढं मोठं वलय मिळू शकतं हे दानवेंनीच दाखवून दिलं। कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर जेव्हा शिंदेंसह भाजपनं दानवेंनाही गळ घातली तेव्हा मात्र दानवेंनी संधी ओळखली आणि हेरली आणि मग त्याचं फळ त्यांना विरोधी पक्षनेत्याच्या रूपानं मिळालं। दुसरीकडे 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला अजूनही विधानसभेचा विरोधी पक्षनेता मिळालेला नाहीये। भास्कर जाधवांचा अर्ज पाठवण्यात आलाय, पण त्यावर अजूनही सत्ताधारी पक्षाकडून असेल वा विधिमंडळाकडून असेल काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागपूरचं अधिवेशन असो वा मुंबईतलं पावसाळी अधिवेशन असो, जे चालू अधिवेशन आहे, या दोन्ही अधिवेशनात खरं तर विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दानवेंनीच आपली बाजू आक्रमकरित्या सादर केलेली आहे। पण यावेळेस त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून आक्रमक पद्धत जरी असली तरी संयमितपणे आपली बाजू मांडलेली आहे आणि मग ते सरकारला अडचणीत आणण्यासाठीचं जे कसब लागतं विरोधकांचं ते सुद्धा त्यांनी बरोबर पणाला लावलेलं दिसतंय। त्यामुळे इथेच त्यांनी ठाकरेंनी दिलेल्या संधीचं सोनं केल्याचं बोललं जातंय। आता महत्त्वाचा मुद्दा येतो की दानवेंनंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते कोण असणार? तर विरोधी पक्षनेते पद हे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे नसेल तर काँग्रेसकडे जाऊ शकतं असं सांगितलं जातंय। कारण विधान परिषद आणि विधानसभेतल्या आमदारांचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीनं खालच्या सभागृहात म्हणजे कनिष्ठ सभागृहात विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरेंच्या शिवसेनेला तर वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला म्हणजे देण्याचं ठरवल्याची माहिती आहे। आता काँग्रेसकडे जर हे पद गेलं तर त्यांच्यात एकाच नावाची चर्चा आहे आणि ती म्हणजे सतेज पाटलांची।
सतेज पाटील उर्फ बंटी पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. काँग्रेसच्या निष्ठावंतांपैकी एक मानलं जातं. आक्रमक भूमिका संयमितपणे मांडण्याची त्यांची एक हातोटी आहे. याशिवाय याआधी सत्तेत असताना सतेज पाटलांनी गृहनिर्माण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान आणि संसदीय कामकाज या खात्यांचा राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. आणि याशिवाय त्यांचा सर्वपक्षीय नेत्यांशी जो संबंध आहे, जे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तेही सर्वश्रुत आहेत. त्यामुळे दानवेंनंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची संधी ही सतेज पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. पण इथे सुद्धा महत्वाची भूमिका आहे ती बहुमतात असलेल्या सत्ताधाऱ्यांची. कारण कनिष्ठ सभागृहात म्हणजे विधानसभेत सरकार स्थापन केल्यानंतर वर्ष होत आलं तरी राज्य सरकारनं अजूनही विरोधी पक्ष नेता निवडलेला नाही किंवा भास्कर जाधवांच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विधान परिषदेतही सत्ताधाऱ्यांची निर्णायक भूमिका असणार आहे. फडणवीसांचं सरकार आणि सत्तेतील तीनही पक्ष सतेज उर्फ बंटी पाटलांच्या विरोधी पक्षनेते पदाला पाठिंबा देतात की आणखी काही वेगळी खेळी करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी दानवेंनंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळेल याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.